आमच्या घरातली मोठी सुनबाई, हो की नाही सई? भैरवी, हीच का ती तुझी मिडल क्लास सून? तीच म्हणायला सून आहे. पण यूज घरातली फक्त काम करण्यापुरता आहे. बापरे सई, लुक काय देतेस? जस्ट किडिंग. एवढे सगळे थोडा जोक तर मारलाच पाहिजे ना. आता आलीच आहेस तर एक काम कर, सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन ये. हे पण माझं सरबत शुगर फ्री असेल हा? आणि हो, माझं मिनरल वॉटर मध्येच बनव बर का, मला दुसरं काहीच चालत नाही. अच्छा, एक माझ्या सरबतात नटमेग पण घाला, छान लागतं ते. नटमेग म्हणजे काय माहिती आहे ना? जायफळ माहिती. गुड. आणि सरबत स्टीलच्या पेल्यातून नाही, काचेच्या ग्लासमधून आणायचे. लक्षात राहील ना सई, की लिहून देऊ तुला, म्हणजे काही मिस्टेक नाही झाली पाहिजे ना, म्हणून म्हणते. हिला काय झालं? एवढा इन्सल्ट करून पण लेक्चर कसं काय नाही दिलं हिने? एक चीटर बघा, हिने आता एक पत्ता उचलला. नाही, हे मला वाटलं माझंच पान आहे. पण ठीक आहे, पण मी काय करते, मी पॅकच करते. तुम्ही खेळा. भैरवी, तुझी सून नक्की सरबतच करते ना? अगं इतका वेळ काय? अगं अजून किती वेळ लागणार आहे? अहो मोठ्या सुनबाई, काय सरबत होतंय ना? सॉरी अंजली, काय केलंस तू? हे मी काय केलं सई? सई, मी तर बसले होते. सॉरी मॅडम, तुम्ही वॉशरूम मध्ये चला. शट अप यू इडियट. काय केलंस तू? हे तुला माहिती ही साडी किती एक्सपेन्सिव्ह आहे? सॉरी मॅडम, पण मी मुद्दाम नाही केलं. आय डोंट केअर. तुझ्यामुळे माझी 1 लाखाची साडी खराब झालीये. तुझ्या अख्ख्या फॅमिलीने आयुष्यभर जरी किती मेहनत केली ना, तरी असली साडी त्यांना घेता येणार नाही. ब्लडी मिडल क्लास. हे काय बोलताय तुम्ही? वाव, एकतर हिची साडी खराब केली आणि ॲटिट्यूड बघायचा. तुझंच बरोबर होतं भैरवी. लायकी नसताना श्रीमंतांच्या घरात लग्न झालं ना की हे असंच होतं. आपण त्यांना कितीही आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला ना, तरीही हे यांचा स्टँडर्ड काही सुधारणार नाही. काय ग, तुझ्या माहेरी पण सगळे खाली बसूनच जेवत असतील ना, म्हणून टेबल मॅनर्स नाहीयेत वाटतं तुला. 1 मिनिट, खूप बोलताय तुम्ही. नाही, मान्य आहे मला, माझ्याकडून तुमच्या महागड्या साडीचं नुकसान झालंय आणि त्यासाठी मी तुमची माफी पण मागते. पण त्यावरून तुम्ही माझ्या घरातल्या लोकांचा अपमान नाही करू शकत. आणि हे असं इतरांना तुच्छ लेखून तुम्ही माझं नाही, स्वतःचं स्टँडर्ड दाखवताय. भैरवी, तुझी सून असं कसं बोलू शकते आमच्याशी? हो ना, बघ ना. आम्हाला इथे आमचा इन्सल्ट करायला बोलवलंय वाटतं तू. अगं नाही, तसं नाहीये. बाद झालं. वी आर डन. गर्ल्स, पार्टी संपली आहे. चला आता. अगं थांबा ना, अजून डिनर नाही झालाय. तुम्ही पण असं काय करता? अजून डिनर बाकी आहे. ऐका प्लीज, थांबा. डिनर खूप छान, खूप प्रिपरेशन केलंय. डोंट गो प्लीज, वेट. झालं समाधान? माझा आणि माझ्या फ्रेंडचा अपमान करून बरं वाटलं असेल ना तुला? हिम्मत कशी झाली का तुझी?
मी त्यांचा अपमान केला ते दिसतं तुम्हाला? त्या माझा सतत अपमान करत होत्या ते नाही दिसलं? सई अगं, हा काय ॲटिट्यूड आहे तुझा? एकतर ज्यूस सांडलंस, पूर्ण फ्लोरिंग खराब झालं, त्या मॅमची साडी खराब झाली आणि भैरवी मॅमच्या सगळ्या गेस्टना जावं लागलं तुझ्यामुळे. माझ्यामुळे? आणि हे तू सांगतेस मला? बघितलं मॅम, काय आवाज आहे हा सई? हा, तुझ्यामुळे मॅमची पार्टी स्पॉइल झालीये. याची पनिशमेंट तर तुला झालीच पाहिजे. तू ना, हा जो काही सगळा पसारा आहे ना, तो सगळा पसारा तू एकटीने आवरायचास. तू कोण आहेस ग मला शिक्षा देणारी? आणि तू सांगितलं नसतंस ना तरी सुद्धा हे काम मी केलंच असतं, कारण माझ्यावर तसे संस्कार आहे. पण यामुळे तुमच्या दोघींचं सत्य लपेल असं समजू नका. मला माहिती आहे ना, तुम्ही दोघींनी हे मुद्दाम केलंय ना, मला पुन्हा एकदा तोंडावर पाडण्यासाठी. खरंच लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज आम्हाला वाटली पाहिजे, लाज तर हिला वाटली पाहिजे. मोलकर्णीच्या कामाशिवाय दुसरी काही कामं करता येत नाही तिला. एवढ्या माझ्या चांगल्या फ्रेंड समोर ही अशी मिडल क्लास बाई येऊन, चला मोलकर्णीचीच कामं हिला शोभतात खरं तर. बापरे सई, अगं लुक काय देतेस? हॅपी महाशिवरात्रीला रिया पण माझ्यासोबत अशीच वागली होती, रिमेंबर? आज तुझी टर्न आहे. चला लागा कामाला. तेव्हाशने पण ना काय बघून हिच्याशी लग्न केलं असेल ना. हिच्यात मॅनर्स आहेत ना, एटिकेट्स आहेत ना, सोफिस्टिकेशन आहे. काय मिडल क्लास ती मिडल क्लासच राहणार ही. बास झाला. ऐकून घेते म्हणून किती बोलात. नाही, आहे मी मिडल क्लास, आणि मिडल क्लास असण्याचा मला अभिमान आहे. पण त्यावरून तुम्ही माझा स्वाभिमान ना पायाखाली नाही तुडवू शकत. आणि असंही तुमची ही मनमानी आहे ना फार दिवस नाही चालणार आहे. कधी ना कधी तुमच्या दोघींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारच आहे. बघा तुम्ही.